नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने एक मोठी कारवाई करत वाहन चोरीतील 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 6 चोरीचे वाहने जप्त करण्यात आली आहेत। पाहूया संपूर्ण अहवाल। नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने एका मोठ्या कारवाईत 2 आरोपींना अटक केली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे चोरीच्या गाड्या कमी किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून वाहन चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आले। गुन्हे शाखेच्या या कारवाईत पाचपावली, लकडगंज, कडमना आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। यामध्ये होंडा ॲक्टिवा आणि स्प्लेंडर मोटरसायकलीचा समावेश आहे। या कारवाईत आरोपींनी स्वीकारले की त्यांनी विविध भागातून गाड्या चोरून विक्री केल्या आहेत। या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त निसार तंबोली, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3 गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर काठोके, पोलीस अंमलदार भूषण भगत, कपिल कुमार तांडेकर, संतोष सिंह ठाकूर, दीपक दासरबार, विशाल रोकडे आणि प्रमोद देशभ्रतार यांचा मोलाचा सहभाग होता। या यशस्वी कारवाईमुळे नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आमचे युनिट 3 चे कर्मचारी अधिकारी हे लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये माल धक्क्याजवळ पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की एक अरबाज नावाचा इसम आहे, तो ॲक्टिवा गाडी विकण्याच्या प्रयत्नात आहे। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला, त्याच्यावर ताब्यात घेऊन त्याला विचारले असता त्याने एकूण पाचपोलीमध्ये 2 मोटरसायकल ॲक्टिवा, लकडगंजमध्ये 1, यशोधरानगरमध्ये 2 असे एकूण 6 ॲक्टिवा आणि मोटरसायकल चोरी केलेल्या त्यांनी कबूल दिले व 6 मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेले आहे। सदर चोरी कशा करता करतो यावर विचारले असता त्यांनी सांगितलं की तू मेडिकल ट्रीटमेंट त्याच्या केसाबाबत चालू आहे, त्याला पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी इतर चोऱ्या केलेल्या आहे। आरोपी व गाड्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत। तर याचे दोन्ही आरोपी किती आरोपी त्यांचा समावेश आहे? कुणाला गाडी अजून विकली होती का त्यांनी? अच्छा, 2 आरोपी आहेत, एक सरफराज सलीम शेख व अरबाज अहमद रईस अहमद, हे दोघी पण आपण ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत। अटक आरोपींपैकी कोणाचा काही पार्श्वभूमी रेकॉर्ड? अरबाज अहमद जे आहे त्याच्यावर कोणता रेकॉर्ड नाही आहे, परंतु सरफराज जो आहे त्याच्यावर पुन्हा विश्रांतवाडी येथे एक 302चा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। एकूण आम्ही त्यांच्याकडनं 6 ॲक्टिवा आणि मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत, त्याची किंमत अंदाजे 4.5 लाख रुपये आहे। पुढील तपास चालू आहे। वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते, मात्र नागपूर पोलिसांच्या या झंझावाती कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर पोलीस सज्ज आहेत।